आपण पाहिलं की बिग बँग थेअरी कशाला म्हणायचं, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर पृथ्वीची निर्मिती कशी झाली हे आपण पाहिलं. तर आज आपण पाहणार आहेत की पृथ्वीवरती काय काय प्रेझेंट आहे, त्याचबरोबर हवा किती आहे, लँड किती आहे, जमीन किती आहे, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत, बरोबर आहे. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे पृथ्वीवरती सजीवांची ज्यावेळेला निर्मिती झाली त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठला सजीव होता माहिती आहे? पहिला युनिसेल्युलर एक ऑर्गॅनिझम होता ज्याचं नाव काय होतं? युग्लिना होतं. ठीक आहे. आता हे कणी या युग्लिनापासूनच नंतर अमिबा, पॅरामेशियम अशा अनेक प्रकारचे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम सुद्धा आले आणि याच नंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची सुद्धा काय झाली? डेव्हलपमेंट झाली. आता आपण पाहूयात की ज्या वेळेला सगळे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आले त्याचबरोबर आपल्या पृथ्वीवरचे लँड, एअर, वॉटर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. मग काय झालं की दोन क्लासिफिकेशन करण्यात आले. कुठले? बायोटिक कॉन्स्टिट्युएंट आणि अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट म्हणूनच काय केले? दोन क्लासिफिकेशन केले. मग आता बायोटिक कॉन्स्टिट्युएंट मध्ये काय काय येणार झालं मी सांगते, ते लक्ष देऊन ऐकायचं. तर बायोटिक कॉन्स्टिट्युएंट म्हणजे काय असतात? जेवढे सुद्धा सजीव प्राणी आहेत, डझंट मॅटर दे आर मल्टीसेल्युलर ऑर युनिसेल्युलर, जेवढे सुद्धा सजीव आहेत तेवढे कुठल्या कॅटेगरीमध्ये येणार झाले? बायोटिक मध्ये येणार झाले. आणि जे सुद्धा अशा काही आहेत की ज्यांच्यामध्ये आहेत ना ते सजीव नाही आहेत, बट सजीव जे काही माणसं असतात तर त्यांच्यावरती काय करतात? अफेक्ट करतात, तर त्यांना आपण काय म्हणतो? अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट म्हणतो. लक्षात यायला लागले? आता एक्झाम्पल लिहिल्यानंतर तुम्हाला आहे ना आणखीन जास्त लक्षात येईल. आता बायोटिक कॉन्स्टिट्युएंट मध्ये एक्झाम्पल कुठले असणार झाले? पहिले काय असणार झाले? प्लांट्स, त्यानंतर ॲनिमल्स, ॲनिमल्स मध्ये आपण सुद्धा येतो, बरोबर. त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम, एक्सेट्रा. बस. आता हे कणी अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट कशाला म्हणतात ते आपण बघूया. अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट मध्ये काय काय येतं ते म्हणजे एअर, त्यानंतर येणार झालं वॉटर आणि नंतर येणार झाली लँड. ठीक आहे. आता हे कणी आपण पाहूया की आपल्या पृथ्वीवरती किती पर्सेंट पाणी आहे आणि किती पर्सेंट जमीन आहे. मग आता आहे ना लँड किती पर्सेंट आहे माहिती आहे तुम्हाला? लँड आहे 29% आणि वॉटर किती आहे? वॉटर आहे 71%. ठीक आहे. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या पृथ्वीवरती जेवढी पण काही जमीन आहे तर ते किती आहे? एकूण 29% आहे. याच 29%वरती वेगळे वेगळे देश आहेत, त्याचबरोबर त्या देशांमध्ये वेगळे वेगळे जे ॲनिमल्स आहेत, प्लांट्स आहेत, तर एवढे मोठे किती पर्सेंट वरती आहेत? 29% वरती काय आहेत? जमिनीवरती प्रेझेंट आहे. आणि वॉटर किती पर्सेंट आहे? 71% आहे. ठीक आहे. एअर, वॉटर आणि लँड किती पर्सेंट आहे ते पण आपण पाहिलेलं आहे. आता आहे की इथं अजून एक ऍड करणार आहे, ते म्हणजे काय? एअर. आता तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. ते म्हणजे आपण लँडला कुठला स्पियर म्हणतो? लिथोस्पियर म्हणतो. कुठला स्पियर म्हणतो? लिथोस्पियर म्हणतो. वॉटरला आपण म्हणतो हायड्रोस्पियर. वॉटरला आपण कुठला स्पियर म्हणतो? हायड्रोस्पियर. आणि एअरला म्हणतो ॲटमॉस्फियर. तर आहे ना, आता तुम्ही मला सांगा की तुम्ही शाळेत जातात, करेक्ट आहे? त्यामध्ये मुलं असतील, मुली असतील, बेंच असतो, बोर्ड असतो, त्यानंतर शाळेची घंटा असते. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त एका शब्दामध्ये सांगायच्या. काय सांगतात? की म्हणजे माझी शाळा, करेक्ट आहे? आता याच्यामध्ये पण असंच आहे. आपल्याला काय काय सांगायचं? लिथोस्फियर, हायड्रोस्फियर आणि ॲटमॉस्फियर. ह्या तिघांचं पण नाव सांगायचं. पण आहे तरी आपल्याला त्यासाठी एकच वर्ड पाहिजे. काय सांगणार मग आपण? या तिघांना आपण काय म्हणतो? बायोस्फियर. काय म्हणतो? बायोस्फियर म्हणतो. लक्षात आलं? हायड्रोस्फियर, लिथोस्फियर आणि ॲटमॉस्फियर.
या तिघांना मिळून आपण काय म्हणतो, बायोस्फिअर म्हणतो. एवढं कळालं का सगळ्यांना? ठीक आहे. तर आता तरी आपण काय करूयात, पुढे पाहूयात. आता आपला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे एअर. एक मिनिट मी इरेज करते. सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून तुम्हाला जर हवा असेल तर लिहून घेऊ शकता. पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला? आता आहे कधी आपण पाहूयात पुढचा पार्ट, तो म्हणजे एअरचा पाहायचा आपल्याला. आता एअर, आता ज्या वेळेला बिग बँग थिअरी झाली होती त्यावेळेला फक्त काय, आता एखादाच गॅस बाहेर पडला का, तर नाही, नंबर ऑफ गॅसेस बाहेर पडले. एवढे गॅसेस बाहेर पडले की त्याच्यामध्ये आपण जर लिहित बसलो त्या बोर्डवर तर काही खूप दिवस पण पुरणार नाही, इतके गॅस बाहेर पडले. आता त्याच्यामधले काही महत्वाचे गॅसेस आपल्याला माहीत असणारे, आतापर्यंत माहिती असणारे कुठले कुठले गॅस होते ते म्हणजे ऑक्सिजन, आणि त्याच्यानंतर कुठला होता, कार्बन डायऑक्साईड. करेक्ट आहे. आपण काय करतो, ऑक्सिजन काय करतो, इनहेल करतो, आणि एक्झेल कुठला गॅस करतो, कार्बन डायऑक्साईड करतो. त्यामुळे आपल्याला हे परिचयाचे, बरोबर आहे. आता हे गणित तुम्ही म्हणताल की फक्त ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड गॅस आहेत का, तर नाही, अजिबात नाही. अजून गॅस आहे. आपण काय करूया, पहिल्यांदा एक एक लिहूया. काय आहे, ऑक्सिजन, नंतर कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर नायट्रोजन, त्याच्यानंतर अर्गॉन. आता आहे कणी सुरुवातीला तुम्हाला पाय डायग्राम मध्ये एवढंच दिलेलं आहे, आणि अदर गॅस कॉन्स्टिट्यूएंट म्हणून तुम्हाला काही त्याचं पर्सेंटेज दिले. सगळ्यात जास्त कुठला गॅस प्रेझेंट असतो आपल्या ॲटमॉस्फिअर मध्ये, तर तो गॅस असतो नायट्रोजन. कुठला गॅस असतो, नायट्रोजन. नायट्रोजन किती पर्सेंट आहे, 78%. किती पर्सेंट आहे, 78. त्याच्यानंतर ऑक्सिजन किती पर्सेंट असतो, 21% असतो ऑक्सिजन. किती पर्सेंट आहे, 21. आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड किती प्रेझेंट आहे, कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे. किती पर्सेंट आहे, 0.03. आर्गॉन आहे 0.9%. आणि अदर गॅस कॉन्स्टिट्यूएंट आहेत, अदर गॅस कॉन्स्टिट्यूएंट. आता तुम्ही म्हणताल सारखं सारखेच कॉन्स्टिट्यूएंट काय यायला लागले, तर हे कॉन्स्टिट्यूएंट म्हणजेच काय, घटक. म्हणजे अजून पण काही गॅसेस आहेत, तर ते किती पर्सेंट आहे, 0.07%. तर तुम्हाला एकंदरीत लक्षात आलेलंच असेल की ते म्हणजे सगळ्यात कमी कोण दिसायला लागले, तर 0.03%, म्हणजे नीट 1% सुद्धा नाही येते. काय, तर ते कार्बन डायऑक्साईड. आता हेच कार्बन डायऑक्साईड आपण काय करतो, एक्झेल करतो. त्याचबरोबर आपण जेवढ्या वेळेला काही जाळतो वगैरे, तर त्याच्यामधून सुद्धा कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. बट तो हार्मफुल असतो, ते आपण नंतर थोड्याच वेळानंतर काही पुढच्याच लेक्चरमध्ये किंवा याच लेक्चरमध्ये आपण शिकू सुद्धा. तर त्याच्यानंतर आपण पाहायचंय ते म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन काय आहे, 78%. किती, 78. आता आहेत ना ह्या गॅसेसचे वेगळे वेगळे आहेत ना, आपल्याला युजेस सुद्धा सांगितले. काय सांगितलेलं आहे, युजेस. आता युजेस मध्ये तुम्हाला अजून काही गॅस दिलेले आहेत, जसं की आर्गॉन झालं, हेलियम, त्यानंतर नियॉन, क्रिप्टॉन आणि झेनॉन. खालचं दिसते का इकडे, इकडे झेनॉन. आता आहे कधी सर्वात पहिल्यांदा आपल्या परिचयाचा, आपल्या जीवाला लागणारा तो म्हणजे कुठला आहे, ऑक्सिजन. आपण काय करूयात, ऑक्सिजन गॅसचा यूज कशासाठी होतो ते पाहूया. एक यूज माहिती आहे आपल्याला, तो म्हणजे कुठला, श्वसनासाठी लागतो. म्हणजेच ऑक्सिजन कशासाठी लागतो आपल्याला, रेस्पायरेशन करण्यासाठी. कशासाठी लागतो, रेस्पायरेशन करण्यासाठी. त्याचबरोबर कंबशन करण्यासाठी सुद्धा लागतो. म्हणजेच काय, तर ज्वलन करायचं आपल्याला, जाळ लावायचं एखाद्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी सुद्धा काय लागतो, ऑक्सिजन. तुम्ही म्हणताल जाळायचं म्हणून ऑक्सिजन कशाला लागेल. तिसरी जर तुम्ही ते सायन्स डे वगैरे असतं किंवा त्यावेळेला नंतर तुमचं विज्ञान प्रदर्शन वगैरे असतं, त्यावेळेला तुम्ही प्रयोग करून पाहिला असेल की एखादी गोष्ट काय करायची, जाळायची आणि त्याला ऑक्सिजन नाही भेटू द्यायचं म्हणून ते पूर्णपणे काचेच्या एखाद्या ग्लासाने काय करायचं, बंद करून टाकायचं.
आणि ते बंद केल्यानंतर तिथं हा एक जाळ काय होतो, विझून जातो. किंवा ते तुम्ही हे पण पाहिलं असेल बघा, फायर पान असते, त्या पानाला खायचं पान नसतं का आपलं मसाले पान, तर त्याला जाळ लावतात ते लोक आणि ते डायरेक्ट आहे का नाही ज्याला खायचं त्याच्या तोंडात टाकतात. विदिन 3 सेकंड त्या माणसाचं तोंड काय केलं जातं, बंद केलं जातं, त्यामुळे कळत नाही. नाही तर इमॅजिन करू शकतो आपण की एखादं जाळ आहे एखाद्या गोष्टीला आणि ते आपल्या तोंडामध्ये जायला लागले, किती आग झाली असते एखाद्या माणसाची. त्यामुळं आपल्या इथे लक्षात येतं की ऑक्सिजन काय करतो, कंबशन मध्ये हेल्प करतो. आणि तोंड बंद केल्यामुळे आपल्या तोंडामध्ये ऑक्सिजन जायला लागलाय का, नाही, त्यामुळे ते विझून जाते आणि म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. लक्षात आलं का? जर मात्र तोंड उघडं ठेवलं तर मात्र नक्कीच हानी होईल. आता आहे की नाही, त्यानंतर आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड कशासाठी वापरतात, आपण काय करतो, एक्झेल करतो. आणि प्लांट्स काय करतात, त्यांच्या फूड प्रोसेस करण्यासाठी, म्हणजेच फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस असते त्यांची, तर ते करण्यासाठी प्लांट्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड यूज करतात. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड पण झालं. यानंतर आहे नायट्रोजन. नायट्रोजनचा पहिल्यांदा सोपा यूज पाहून घेऊया. तो म्हणजे कुठला, की नायट्रोजन जो काही गॅस असतो, तर तो गॅस काय करतात की जे आपले चिप्सचे पॅकेट असतात ना 5 रुपयाचे, तर त्या चिप्सच्या पॅकेटमध्ये काय केलेलं असतं की नायट्रोजन गॅस फिल केलेला असतो. त्याचं कारण सुद्धा आहे, कारण जास्त लॉंग टाईमपर्यंत काय व्हावं, मधलं जे काही फूडस्टफ्स आहेत तर ते काय राहावेत, फ्रेश राहावेत, खराब होऊ नये, त्यामुळे ते काय करतात, नायट्रोजन गॅस फिल करतात. ठीक आहे. आता आहे का नाही, प्लांट्समध्ये प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी सुद्धा काय करतात, नायट्रोजन गॅस यूज केला जातो. तुम्ही म्हणताल की ॲनिमल्सला नायट्रोजन लागतो का, नाही. सगळ्याच प्लांट्सला लागतो का, ते सुद्धा नाही. अशा काही प्लांट्स असतात ज्यांना नायट्रोजन लागतो. तर कशा प्लांट्स असतात, तर ज्याला आपण लेग्युमिनस प्लांट्स म्हणतो. म्हणजे अशा प्लांट्स असतात ज्या काय करतात, पल्सेस देतात, म्हणजेच डाळी देतात, तुरीची, त्याचबरोबर आपली हरभरा, नंतर मुगाची झालं. आता तुम्हाला माहिती की ज्या सुद्धा पल्सेस असतात तर दे आर रिच इन प्रोटीन. याच्याचमुळे काय करतात, ते नायट्रोजन यूज करतात फॉर प्रिपरेशन फॉर देअर प्रोटीन सिंथेसिससाठी काय वापरतात ते नायट्रोजन गॅस वापरतात. ठीक आहे. आता आहे ना आर्गॉन. आर्गॉन कशामध्ये वापरतात, तर जे आपले इलेक्ट्रिक बल्ब असतात तर त्यांच्यामध्ये काय करतात, आर्गॉन वापरतात. त्यानंतर आहे की हेलियम. आता जे सुद्धा आपण ते एअरशिप्स वगैरे पाहतो तर त्याच्यामध्ये आहे की लो टेम्परेचर ऑप्टेन करण्यासाठी, आणि लो टेम्परेचर ऑप्टेन झालं की इझिली ते काय होणार, जर वरती जाणार झालं तर त्यामध्ये आपण काय करतो, हिलियमचा यूज केला जातो. त्यानंतर आहे निऑन. निऑनचा वापर आपण स्ट्रीट लाइटिंगमध्ये करतो, म्हणजेच ॲज अ डेकोरेटिव्ह म्हणून जरी आपण त्याचा अर्थ काढला तरी सुद्धा चालेल. किंवा बऱ्याचदा आहे की नाही, आपण हे बघतो बघा की कधी रात्रीचे ट्रॅव्हलिंग करताना आहेत ना, आपल्या गाडीचं लाईट त्याच्यावरती पडल्यानंतर ते काय होतं, चमकते बघा, चमकते, तर त्याच्यामध्ये काय वापरलेलं असतं, निऑन. आता त्यानंतर आहे क्रिप्टॉन. आता आहे ना, फ्ल्युरोसंट ट्यूबमध्ये काय वापरलं जातं, क्रिप्टॉन वापरलं जातं. आणि त्यानंतर झेनॉन. फ्लॅश फोटोग्राफी जे आलं होतं, म्हणजे फ्लॅश फोटोग्राफी इन द सेन्स फोटो काढताना फ्लॅश वगैरे चमकला जातो, तर त्याच्यामध्ये कुठला गॅस वापरला जातो, झेनॉन. एवढं कळालं सगळ्यांना. पुस्तकामध्ये मात्र दिलेलं आहे तुम्हाला सम युजेस ऑफ द गॅसेस इन द एअर. हे मात्र तुम्हाला 101% करायचं आहे, पेपरमध्ये विचारलं जातं. ठीक आहे, एवढं कळालं. आता आपण हे पाहूयात की ज्या वेळेला हे होते म्हणजे कंबशन होते. आता आपल्याला पुढचा एक टॉपिक पाहायचा तो म्हणजे एअर. आता एअरमध्ये आहेत का नाही खूप प्रकारचं पोल्युशन होते, करेक्ट आहे. तर आता ते कशा प्रकारे कंबशन होतं, पोल्युशन होतं, तर ते आपण पाहणार आहे ना. आता आहे ना, नेक्स्ट हेडिंग दाखवूया आपण एअर. आता आहे का नाही, एअरमध्ये आहेत का नाही नंबर ऑफ गॅसेस प्रेझेंट आहेत, इतकं लक्षात आलं. आता आहेत ना, एअरमध्ये आपण बघतो की फक्त काही गॅसेसच आहेत. एअरमध्ये खूप साऱ्या प्रकारचे जे काही हार्मफुल सबस्टन्सेस आहेत ते सुद्धा रिलीज केले जातात, जसं की व्हेकल्स, त्याच्यामधून येणारं धूर, त्याचबरोबर जे कारखाने असतात, इंडस्ट्रीज असतात, तर त्यांच्यामधून निघणारं धूर, किंवा आपण काय बघतो बघा, जे जुने गाडीचे टायर वगैरे असतात की तर ते सुद्धा काय केले जातात, जाळले जातात, तर त्यांच्यामधून सुद्धा निघणारा धूर.
तर या धुरामुळंच काय होतंय, एअर पोल्युशन होतं. म्हणजे जो काही ह्याचा स्मोक असतो तर तो काय होतो, आपल्या एअरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतंय, डायरेक्टली मिक्स होत आहे. आणि डायरेक्टली मिक्स झाल्यामुळं काय होणार झालं, आपल्या एअरचं जे काही बॅलन्स आहे तर ते काय होतंय, डिस्टर्ब होतं. त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण एअर पोल्युशन म्हणतो. इतकं लक्षात आलं? ठीक आहे. आता आहेत ना जे काही हार्मफुल गॅसेस आहेत, कसे गॅसेस आहेत, हार्मफुल गॅसेस. आता ज्या वेळेला कंबशन होते, कंबशन म्हणजेच काय बोला की ज्या वेळेला आपण अशा गोष्टी जाळतो त्यावेळेला हार्मफुल गॅसेस आहेत ना बाहेर पडले जातात. तर ते कुठले कुठले हे आपण बघूया. हार्मफुल गॅसेस बघायचे आहेत आपल्याला. तर हार्मफुल गॅसेस मध्ये पहिला आहे नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजन डायऑक्साईड. नंतर आहे कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर आहे तिसरा कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड. त्यानंतर आहे फोर्थ सल्फर डायऑक्साईड. आणि फिफ्थ आहे सूट. सगळ्यांना आहे की हे वरचे चार लक्षात राहतच का नाही राहत, पण खालचा बरोबर लक्षात राहतो. कुठला गॅस आहे, सूट. आता हे सूट म्हणजे काही घालायचं नाहीये, तर सूट हे काय आहे, गॅसचं नाव आहे. ठीक आहे. आता आहेत ना याच्यामुळे काय होते, आपल्या एअरचं काय होतं, एअर पोल्युशन होतं. आता अजून एक तुम्हाला टर्म दिलेली आहे ती म्हणजे ओझोन लेअर. आता हे ओझोन लेअर काय असतं, आता ओझोन लेअर म्हणजेच काय की आपल्या पृथ्वीमध्ये आणि आपलं जे काही वरचं स्पेस वगैरे आहे तर त्यांच्यामध्ये आहे की नाही एक त्याला आपण म्हणू शकतो की एक प्रोटेक्टिव्ह लेअर प्रेझेंट आहे. तर त्यालाच काय म्हणलेलं आहे, ओझोन लेअर. आता आहे ना प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, तर प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणल्यानंतर त्याचं काम काय असणार झालं, प्रोटेक्शन करणं. ठीक आहे, करेक्ट आहे तुमचं. तर आता प्रोटेक्टिव्ह लेअर आहे, त्याचं काम तर असणार झालं प्रोटेक्शन करणं. पण प्रोटेक्शन करायचं कुणापासून, तर प्रोटेक्शन करायचं आहे अल्ट्राव्हायोलेट रेज पासून. अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजेच काय हे पण आपण पाहूया. हे काय आहे आपला सन. ठीक आहे. आणि सूर्याचे जे काही किरण असतात ते कुणावरती येऊन पडतात, आपल्या अर्थवर. अरे सन आणि अर्थ दोघं पण तेवढेच झाले, छोटी काढू आता, छोटी काढू. ठीक आहे. आता ही कोण आहे, अर्थ आहे. आता आहे का नाही आपल्या अर्थला प्रोटेक्शन हवंय कोणापासून, सूर्यापासून जे काही अतिनील किरण येणार आहेत की नाही, म्हणजेच कुठले रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज. नाव लक्षात राहिलं नाही, नो प्रॉब्लेम. शॉर्ट मध्ये आपण लिहितो त्याला यूव्ही रेज. इथं ऑल करूया, अल्ट्राव्हायोलेट रेज और यूव्ही रेज. ठीक आहे. आता आहे की ओझोन लेअर असा लेअर आहे जो काय करतो, हे जे हार्मफुल रेज आहेत तर ते काय करतात की स्वतःमध्ये ऍब्झॉर्ब करून घेतात आणि आपल्या पृथ्वीपर्यंत फक्त लाईट आणि हीट काय करतात, पास करतात. इतकं कळालं. म्हणजेच आपल्यापर्यंत हार्मफुल किरण येणार आहेत का, नाही. जर आहे की तुम्ही म्हणताल की हा ओझोन लेअर नसता, कट केला मी ओझोन लेअर, मग काय झालं असतं, जर ओझोन लेअर नसता तर सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट रेज जे आहेत तर ते काय झाले असते, डायरेक्टली आपल्या अर्थपर्यंत आले असते. अर्थपर्यंत आले असते म्हणल्यानंतर आपल्या स्किनवरती डायरेक्ट अल्ट्राव्हायोलेट रेज काय झाले असते, पडले असते. यामुळं खूप जास्त प्रमाणामध्ये आहे तरी स्किन कॅन्सरचं प्रमाण वाढलं असतं. आणि आपण खूप माणसं म्हणजे जास्त तर मेजॉरिटी प्रॉब्लेम सगळ्या लोकांना तोच झाला असता आणि इट कॅन इवन कॉजेस अ डेथ, म्हणजे मेलो सुद्धा असतो आपण. त्यामुळं आपल्याला काय दिलेला आहे, हा ओझोन लेअर दिलेला आहे. आता एवढा मोठा लेअर दिलेला आहे आपल्याला, पण दिवसेंदिवस काय व्हायला लागलेलं आहे
की हा ओझोन लेअर जो आहे तर तो काय व्हायला लागलेला आहे, कमी होत जायला लागलेला आहे. का कमी होतो याला सुद्धा रिझन आहे. तर आहे तरी ओझोन लेअर का कमी व्हायला लागलाय, तर आपण असं बऱ्याचदा पाहतो की आपल्या नाही म्हणलं तरी सर्वांच्याच घरी रेफ्रिजरेटर आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या घरी एसी सुद्धा आहे. एसी मधून रेफ्रिजरेटर मधून हार्मफुल गॅसेस बाहेर पडतात. कार्बन टेट्राक्लोराइड आणि क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचे काय असतात, 2 गॅस असतात. तर ते काय होतात, बाहेर पडतात आणि ज्याच्यामुळं या 2 गॅसमुळं हा जो ओझोन लेअर होता की नाही तर तो काय व्हायला लागतो, कमी कमी व्हायला लागतो. पहिल्यांदा एवढा मोठा झाड असतो, नंतर तो काय होतो, कमी 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 त्याचा पट्टा होत जातो. मग आता तुम्ही विचार करा की एक स्पंज आहे समजा. स्पंज काय करत होता की पूर्ण पाणी काय करायचं, ॲब्झॉर्ब करायचं. आणि त्या स्पंजला आपण नुसते होल 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 छिद्र छिद्र करून टाकले, पाणी ॲब्झॉर्ब करत का तो, नाही की नाही. तसंच व्हायला लागले आपल्या सोबत सुद्धा. त्यामुळे आपल्याकडची जी काही हीट आहे, आपण म्हणतो ना उष्णतेची लाट आली आहे वगैरे, ते प्रमाण काय व्हायला लागलेले, वाढायला लागलेले. आता त्याच्यानंतर आहे ना अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे ओझोन प्रोटेक्शन डे. ओझोन प्रोटेक्शन डे आपण केव्हा सेलिब्रेट करतो, 16 सप्टेंबरला. केव्हा सेलिब्रेट करतो, 16 सप्टेंबरला. आणि ओझोन लेअरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे किंवा सिम्बॉल आहे, तर आपण त्याला कशाने डिनोट करतो, O3. लक्षात ठेवायचं आहे, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं जाते किंवा जास्त करून ही रिकामी जागा विचारली जाते. ओझोन लेअर जो असतो तर तो काय ॲब्झॉर्ब करतो, तो अल्ट्राव्हायोलेट रेज. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. आणि ओझोन प्रोटेक्शन डे आपण केव्हा सेलिब्रेट करतो, 16 सप्टेंबरला. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा. लवकरात लवकर जास्त